त्याला आज काय रिकामा बसलो, कोणी काय काय कामही सांगत नाही मला, कोणी नाश्ता आणत नाही, चहा नाही, पाणी नाही, काय भानगड काय आहे? हां का विसरलेत? सर का हो तिकडं सरकू? हा बसू द्या. का बरं सरकू? काय पावत हाय चोपाड्यावर. मग कुठं बसू? बसावा जरासा खाली वावरात जावा. काही काला मेराचं काय गावात बिवात कापीत बसावा. तुम्हाला तर कामाचं असं वाढ नाही लागत येडे. नाही नाही, बोट कापायला सांगा. बोट नुसते मला पुढं घाली त्या प्रत्येक कामाला तुम्ही. अरे मग बाई माणूस एक संसाराचा खांब आहे. हा, तुम्ही काय हा तुम्ही काय हा आम्ही काय जिकडे सांगितलं तिकडे छू. हा हा चालले का आम्हाला? हा का मग काय आणा. काय म्हणते? काय म्हणते म्हणजे? मग बरोबर आहे, मी तुम्हाला म्हणते जावा माळ्यामध्ये जरासं काढा मेराचं गावात उपटावा. हा जेवढं उपाटलं तेवढं मोकळवत चालत. बरोबर आहे ना. काय बोट कापून घ्यावा. तुम्ही असं तुमच्या ना का तुमचा पाटा असं उरपाटात पूजेल होता काय? कस काय कस काय? बाय अगं तू म्हणती काय? हा. हा? हे काय बाय इकडे पाट्याचा आणि पाटीचा आणि टोपल्याचा आणि शिपताराचं काय आलं? ही गंमत झाली बाई अशी नाही का. बोलू बोलू सारीन डुंगणाला पसारा वारी आई बाप द्याना जरा असते तर काल हा 25 वर्षांना मोठा सांड माझ्या गळ्यात घातला असता. अगं तुझं भाग्य थोर आहे थोर बर का. काय हा असं जोडीनं चोपाळ्यावर बसायला काही बायांच्या स्वप्नात सुद्धा येत नाही येडी. हा काय बाई चोपाळा टांगलाय मला बिगर कामाचा. म्हणजे असं काय मला कामच नाही काय. मग आता हे काय काम झालं? मजा करायची? हा तुम्हालाच पटत बाय. आता काय पटायचंय? हा जा तुम्ही रानात जा. मी कामधंदा करा जरासा. आणि एक काम करा बाय, काय वावरात जर गेले हं. तर 4 वाजता येता येता आहे ना बकराचं मटण घेऊन या. कोणला? 1 किलो आणा. 1-1.5 किलो. अरे मी मला चावत नाही. मग 1 किलो आणा. मग 1 किलो तू एकटी खाशील का? 1 किलो मा गुरु भाऊ येणार आहे म्हण. कवा? एकटी खाशीन का? कवा? आज संध्याकाळी मुक्कामी. मुक्कामी? हा आणि मुक्कामी काय काम होतं एवढं? काही इथं काही वाढदिवस आहे काय कोणाचा? तो का काय मा उराव बसणार आहे का तुमच्या हा, उरावर ते बसणार आहे? जायला येऊ द्या उराव. ना. पण 1 किलो मटण त्याला आणायचं. तो काय घेऊन येत नाही का? त्याने खावा आणेल कसा मग? हा? खाऊ काय बा वेळ नाही तर केळं आणते काय आणते खाऊ. जाऊ द्या काही बी आणू द्या पण मग आणीलच नका. काय कोणी रिकाम्या हाताने येतं काय 20 रुपयाची भेळ आणि 40 रुपयाचे केळं. 60 रुपयामध्ये 700 रुपयाचं मटण असं ना? तुम्ही गप बसा गडे घेऊन का बरं? या गपचिप. मा गुरु भाऊ येणार एक एवढ्या दिवसांनी. हं. त्याला मी महिन्यापासून फोन करीत होता तेव्हा आत्ताशी येऊ राहायला बिचारा तो. पण मग आल्यावर नाही तर मग ते मटण एरी कुत्रे बित्रे खायचे. नाही येणार आहे तो फिक्स. तसं नाही, आला तर आणील नाही तर मग नको. अहो आमचं बोलणं झालंय फोनवर. पण मला पाहू दे ना तो गुरु भाऊ. बरं पा बाय हा पा. आला तर नाही तर त्यालाही नेतो फिरायला मी. का आला? का? तो इकडं माशी गप्पा टप्पा मारायला येणार आहे एवढ्या दिवसानंतर. हं. तो आहे ना तो आला का मग घेऊन या लागलं तर. हा म्हणजे कारण कसं उगाच आणायचं ते शिळ पाका बसायचं 2 दिवस चावीत ते काय आपल्याला आवडत नाही. बरं माणसानं ते बी कधी कापेल राहतं काल का परवानं त्याच्यात आपण शिजवून 2-4 दिवस ठेवायचं म्हणल्यावर. बरं बरं. पण ना तो आल्यावर त्याला आणावाच लागल बाई. लय वर्षानंतर येतोय महाक. असं का? मग जे गुरुप्याला कधी होईल तुमचा गुरु भाऊ गुरु राम 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 राम. हा बसलो बा बसलो. हा काय चालेल लय उन्हामध्ये उन्हात काय हा? गाडी पंचर झाली म्हणून शॉर्टकट ना. पलटी झाली? पंचर झाली. पंचर झाली. तेच तर म्हणलं म्हणजे. तुमच्यावर बांब गोळा पडू दे ना त्याच्यावर काय बांब गोळा पाडू राहिली. नाही होत असेल तर आपल्याला काही म्हणणं नाही. पण काय चालेल माझ्यात आहे ना. मजेत आहे आम्ही चोपाळ्यावर आहे. आकाचं काय झालं? आता तुमची आका काय बा राजाची राणी आहे ती. हा तो का काय किलवरचा नाही स्पीकचा नाही बदामचा आहे. तुमच्या जीवर आकाची खूप मजा आहे. वा आणि मी सुद्धा आहे ना आमच्या घरी सगळं दाजीचं नाव काढतो. हा बरोबर आहे कारण आकाचं काय मी गाडीतो दाजीचं कौतुक करतो. आकाचं नाही का? नाही आकाचं किती मध्ये गाडीतो. कधी मधी म्हणजे रोज नाही वाढत का? नाही तुमची मला आठवण ती दाजीला कधी भेटेन आणि कधी मी खुश होईन. बर दाजी म्हणजे हा माझा कलिजा आहे. असं का? मग आता चहा पाणी झाला का? माझ्या सख्या दाजीला एवढं म्हणत नाही पण तुम्हाला एवढं मानतो. म्हणजे मी सका नाही का तुमचा? नाही मग गुरुदाजी वड्याळ गोरख का? बरं मी काय म्हणतो आता
चहा पाणी करायचं का? चहा नाही, चहा इतक्यात घेतलं हॉटेल चहा नाही का. पाणी बिनी काहीच ना काहीच नाही. मग चला आपण येऊ मळ्यातून फिरून. अहो तुम्ही जा मळ्यात फिरायला तर काही मा वाट्याला येऊ द्या ना तो. लय लय थाक आलाय दाजी, इतका थाक आलाय ना. बरोबर गाडी लय लांब लुटून आणली, इतकी लांब लुटली 2 किलोमीटर गाडी लुटली 9:30. मग तिडून एखाद्या चढ्यावरून द्यायची ना खाली लोटून. पण मग आता मग यायची सोय नव्हती म्हणलं. तुमच्या गावात पण त्याचं दुकान नाही. शेवट नाही, गाडी तिकडे लावली, आमच्याकडे. पाय पाहिलो गावात. आता काय सांगायचं, आकाची खत वाटलेली, दाजी खत वाटली, आलो मग. नाही आमच्या घरी ते काबूचं दुकान होतं पंक्चरचं, पण तो काबूच पंक्चर होऊन गेला तो ते. हा तुमच्यावर होता तो हा का? हा हा तुम्ही बरं मग तुम्ही आता एक काम करा, हं. तुम्ही मळ्यात चक्करला जा. येता येता दूध घेऊन या गाय पाजल्यावर. हा कोऱ्याच्या नाही घेत मी. काम एक म्हणती न, अगोदर म्हणती एक काम करा, नंतर 2-2 आयटम सांगती. अहो मग गाईचं दूध बी घेऊन या मळ्यातून येता येता. असं का? आणि मग तसंच आता तुम्ही म्हणत होते तो येतो का नाही येतो, ते तसंच अंगावर पडल, मला काही चावत नाही. हा बरोबर. आता तुम्ही पाहिलाय तो आलाय. हं. आता तुम्ही ती दुधाची किटली घेतली तसंच गावात जा आणि 1 किलो बकराचं मटण आणा. वय मी काय म्हणतो आका, हं. मी कोंबडी खात नाही बघा. नाही नाही बकराचं सांगितलं ना मी. बकरा तो खाई मला माहिती ना बा. साखर बाकत बोकडीचं खातो, कोंबडी पण नाही खात, चिकन नाही खात. बोकड्या शेळीचे चालेल ना? नाही नाही, मेंढी बोकड ओरिजिनल बोकड. तेव्हा नकली अडकळ्या लायला राहते त्याला. नाही नाही, त्याला खाली 1 रात 2 आणि इथं 2 राहते. असं का? तो आणायचा का? बरं मग येऊ जाऊन. हा पण मा विचार होता काही चहा पाणी केला असता, सरबत नाही, वगैरे. नाही, त्याला नाही घ्यायचं. तुम्ही काल एवढं हे करू राहिले हो. मा जीव आहे त्याच्यावर. कोणाच्या घेत ना, तुमच्या घरात दूध नाही. हा दूध आणावं लागेल. ए बाया मी ना दूध साखर टाकून करतो. तू म्हणलं का धुवा लोंब तर काही विचारावा नाही. बरं मग मटण 1 किलो आणू का पावशेर आणू? चटकलंय काय? किलोच्या पुढं आणा. असं का? कारण मी ना दाजी रस्ता खातच नाही, रस्त्यात बॉटल बुडीत नाही मी आजपर्यंत. असं फक्त सुक खातोय उकडे. म्हणजे त्याच्या मसाला बिसाला काहीच नाही का? काय नाही मस्त काय करे, उकडावला का हा. हळदी मिठामध्ये तेच रापकायचं मस्त. आणि दूध किती आणू? आणा 1 लिटर वा. आणि त्याला नाळ काढलं मास नाही मास. कुल्याचं? हा कुल्याचा आणा, टिंगराचा आणा, काचा आणा. मान काटायचं? नाही ते जावं तुम्ही लय सिनाच्या पाना. हा? हा निश्चित चाप म्हणजे त्या निशा बारगाड्यात राहते. तुम्ही नुसतं मी जे सांगितलं ते मांडीचं आणि सिनाच्या पानाचा. बर येऊ का मग? हा पिशी नाही दिली मला. हा जा. पिशीची काही गरज नाही वा. 17 वेळेस मागं पाहिजे तो जाऊ. बरं कळून दिलं की त्याला. नाही कळालं बाई, पण तो लई तुम्हाला माहित नाही, लई हिकमती तो, लक्ष ठेवितो. हा त्याच्याकरता मी तुला काय म्हणलो, हा आका म्हणलो. हा मग काय करते आता? आका म्हणलं कुठं आका आता काय बरं त्या नसल्यापेक्षा. पण तो म्हणत होता ना मागा, म्हणे गुरुभाऊ आता मार्केटला ये, गुरुभाऊ हे ट्रेंडिंगला चालू आहे म्हणे. गुरुभाऊ जिकडं पावा तिकडं गुरुभाऊ म्हणे निसते. हा गुरुभाऊ मंडपाच्या मागं नाही, सख्य भाऊ मंडपाच्या मागून गुरुभाऊ ब्लँकेटच्या आत. जिकडं तिकडं आता हे गुरुभावाचं चाललंय. यानं म्हणायचं मायवाली गुरुबाईने, तिनं म्हणायचं मावाला गुरुभाऊ आहे. आणि त्या गुरुभावाच्या नावाखाली असं फार यांनी पंथ बदनाम करून टाकलं. जिकडं पावा तिकडं गुरुभाऊ म्हणे असं म्हणत होता तो. तीन लोकांचं काय घेणे नाही तो म्हणत होता आपल्याला ना, आपण काय करू राहिलो तेच करू राहिलो. हा मी आलो का चला ना मग आता तो येऊस तर आपल्यावाला 1-2 राऊंड वाहू दे. रात्री काय कार्यक्रम होतो नाही व त्याला काय मी जवळ सुद्धा येऊन नाही देत. का हा त्याला येऊ हा ना चला. तुम्ही मला ते औषध दिलं होतं ना, ते औषध त्याला खाऊ घालेली, त्यामुळे त्याचं काय त्याच्यावाला गाड्यालाच बंद पडेल. हा का हा, चला तुम्ही. गाड्या पुढे हा चला तो येऊस तर ना. आणि ऐकून एक दिलं ना ते नापात्र होऊन जाईल. नाही बाई राहू दे तेवढं का बाई ना मुताय पुरतं. चला 2-3 राऊंड हाणून घेऊ. चला गुरुबाब तो येऊस तर 2-4 राऊंड हाणूनच घेऊ. मारू द्या रन काढून घेऊ. मग काय. रन काढून हाणून घेऊ. चला आता 1 किलो मटण, दुधाची पिशवी सगळं घेतलंय. बायकोही खुश आणि सैराही खुश होईल. तोही म्हणला पाहिजे का दाजीनं आपले लाड पुरवले बा. ते बाहेर तर कोणीच बसेल नाही.
आई ग बापरे हळूच ना गुरु भाऊ आई ग गजरे आव अगं दार का लावलंय? अहो थांबा आले हा आले आले म्हणजे? हळूच ना अगं अहो आले अरे आले म्हणजे तू मी कपडे घालू राहिले कपडे हा म्हणजे कपडे का घालू काढले? राहिले ब्लाऊज घालायचा राहिलाय थांबा अगं 5 वाजले आता ना तू आता आंघोळ बिंगोळ तर नाही ना? हा. हा नाही व आंघोळ बिंगुळ नाही मग दार उघड हा उघड 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 उघडी त्यांना दम आहे का नाही काय नाही बाई तुम्हाला बी व बाई हा तुम्ही ते असेच काम करता मग मला लय राग येतो असा ये कपड्यांचं काय? हा ना इकडे ते काय काय? आणलंय ते थांब 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 का? ये कपडे कायला काढले ते दोघांनी? नाही टेकून घुसावते, टेकून. अहो त्याला डेकून चावला या इकडं काय म्हणली एकदा बोल. डेकून हा चावला त्याला का? हा आणि तू कणत होती मी ऐकलं ना. नाही नाही गणत नाही तो हे काढीत होता शर्ट हा कोणतो? ती नाही गुरुभाऊ. टेकून मारली टेकून. हा कोणतो? गुरुभाऊ गुरुभाऊ का? काय नाही झालं, बस. अरे भाड्या आता, ए, हा मी मा गाडीवाले भाडं नाही येईल भाडं नाही येईल तुला दाखवतो ना. आणि कधीपासून गुरुबाई केली बरं? ए, हा सांग ना काही नाही नाही अहो, तुमचं काय डोकं फिरलं माझं आका दादर समजा काय म्हणते तू? आका तुला लाज नाही गुरुभाऊ म्हणते ना घरात घालते अरे अक्का दाजीला सांग. दिवसा डावल्या मलाच काढून दाजी, दिला मटण तुम्ही घेऊन शहाणे. शहाणे झाले म्हणून का काही करे निक निक भाड खाऊ गुरु पण नाथ्याला कलंक लावला ना रे तुम्ही. हा जिकडं तिकडं प्रचार तू पण डळ तुमचं काय बळजबरीच एक म्हणतो तुला मारू नका बाई मी तसं काहीच नाही त्याला डेकून घुसला होता बागलात आणि तुझ्या साडीचाही घुसला होता. मा कुठे साडीत मग घुसली तू का साडी नेसत होती मी पाहिलं जम्पर घाल नव्हती नेसत जम्पर घालते म्हणून तू सुद्धा निघ कुठे निघू जायचं तुझ्या बापाच्या घरी. बाई एक हुक लावायचाच राहिला हा लायलं घाई घाई आहे ना मी आलो. अहो तुम्ही निघ काय बाई. चावळा ते असं तुम्ही येडे बिडे झाले का हो हा बसा तुम्ही खाली बसा. नाही 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 तू गोड बोल तुझ्या आईला खाली बसा ना हा? काय झालं तुम्हाला तसं काहीच मला नव्हतं. भूत लागलंय. हे बघ तू अशी गोडीत येऊन मला गोड करून निघ पहिले तू सुद्धा निघ इथून. म्हणजे थांबूच नको बिलकुल नाही माघारात द्या थांबायची मग ती पिशी मटणाची तुझ्या बापाची आहे का ती? तिकडे घेऊन जाते ना मग कुठं? माहेरी मायावाल्या नाही नाही माय मी कुत्र्याला चारील. ते मटण हा बाई माय गुरु भावाला खाऊन सुद्धा दिलं नाही तुम्ही मटण अरे गुरुबाबानं भरपूर केलं ना. कनोज मला तरी द्या काय तुला देऊ? मटण. गुरुबाबानं कनोस्तर केलं कनोस्तर. हा अरे नाथ्याला कलंक लावला तुम्ही. अहो तसं काहीच नव्हतं बाई मी चालले घरामध्ये हा घर तुझ्या बापाचं आहे का? हा? तो होऊ शकला ना तशी तू सुद्धा डळ मग येऊच नको परत काहीच नको. थांबूच नको इड नाही नाही इथं काही गरजच नाही. खरंच तसं काही नव्हतं अहो तुम्ही थोडं ऐका मी तुमच्या पाया पडते नको नको देवाच्या पड पण तुम्ही बाकी काहीतरी कारभार केला. नाही केला मी तुमच्या गाड्याची शपथ मतलब तुला गरज नाही ना मी मेलो तरी शपथ नाही, घेतल्यावर. तसं काहीच नाही हा? तसं काहीच नाही तुम्ही ना डोळ्याचा आणि कानाचा लय अंतर आहे संगच घरातून निघालो म्हणजे काय तसं काही नाही केलं कपडे तुम्ही चला नेसत- घरात तुम्हाला मटण करून खाऊ घाल मला नको मटण मी थोडं ऐका माझं एवढा गैरसमज नका करू मी म्हातारा नवऱ्याचं मी परपंच करून राहिले तसं काही नाही काय चला आणि मग हा बिछाना काला टाकून तुला कुठे बिछाना दिसतो बाय काहीतरीच कपडे पडिले ते खाली आईला काही समजा ना बा मला बी. चला आता मी मटण करते हा? लागलं तर त्याला नाही बिचारायला काही दिलं बिचारा का तो हा त्यानं चला आपणच करू मरू द्या त्याचं बागून घेतलं ना. आपणच करू आता काय करता मग आता मी दमून आलो.